नमस्कार. मी चंद्रदादा चव्हाण, जैन सेना पक्षप्रमुख व गुजरात चळवळीचा अध्यक्ष या नात्यानं या महाराष्ट्रातील आम जनतेला तुकडेजोड तुकडेबंदीचा कायदा अस्तित्वात आल्यापासून राज्य सरकारनं जी SOP जाहीर केलेल्या आहेत त्या SOPमध्ये काही त्रुटी राहून गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आता दुय्यम निबंधक या महाराष्ट्रातले खरेदी दस्तऐवज करायला तयार आहेत. मात्र नागरिकांना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत तर त्या संदर्भामध्ये या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब यांना आम्ही विनंती करणार आहोत की ज्या त्रुटी राहून गेलेल्या आहेत त्या त्रुटी आपण तात्काळ दूर करण्यासाठी शासनाचं एक परिपत्रक तात्काळ लागू करण्यात यावं. तर ते मुद्दे असे आहेत की ज्या नोंदणीकृत दस्तऐवजानुसार यापूर्वी ज्या नागरिकांनी गुंठा 2 गुंठे अशा काही जागा घेतल्या गेलेल्या आहेत त्या जागेच्या नोंदी करण्यासाठी संबंधित तलाट्यांनी त्या नोंदी रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर त्या नोंदी रद्द केल्यानंतर तर आज रोजी पुन्हा त्याला जर खरेदी दस्तऐवज करायचा झाला तर किंवा त्याला प्रॉपर्टी द्यायची झाली किंवा त्या मूळ ज्या ही जे नोंदणी रद्द झालेल्या आहे सर्कलच्या मार्फत असे जे काही शेरे मारून त्या नोंदी रद्द करण्यात आलेल्या आहेत त्या नोंदीचं पुन्हा या शासकीय अधिकाऱ्यांनी म्हणजे महसूल अधिकाऱ्यांनी मग तहसीलदार असतील प्रांत असतील या अधिकाऱ्यांनी आम जनतेकडून प्रत्येक गोष्टीला व त्याचे नोंद रद्द झाल्याची जी प्रक्रिया ही तात्काळ शिथिल करून त्यांनी त्या नोंदी पुनर्जीवित करण्यात याव्या तर त्यांना दस्ताना कुठली अडचण निर्माण होणार नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की नोंदणीकृत दस्तऐवजाच्या संदर्भामध्ये ज्या नागरिकांनी गुंठा 2 गुंठ्या जागा घेतल्या गेलेल्या आहेत तर त्या जागेच्या संदर्भामध्ये नागरिकांच्या सातबाऱ्यावरती ज्या इतर हक्कात नोंदी घेतल्या गेलेल्या आहेत त्या त्यांनी हक्काच्या सदरी ह्या घेतल्या गेल्या पाहिजेत. तर ह्या तुकडेजोड तुकडेबंदी कायद्याचा नागरिकांना लाभ होणार आहे. त्यानंतर खरेदी दस्ताचे नाव ज्या वेळेला यापूर्वी 2024च्या अगोदरच्या नागरिकांनी जे प्लॉट घेतलेले आहेत खरेदी दस्तऐवज केलेले आहेत मात्र त्यांच्या नोंदी फेरफार झाले पण फेरफारच्या संदर्भामध्ये ते नामंजूर करण्यात आले. कशासाठी नामंजूर करण्यात आले तर त्याला तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार ह्या शेरा मारून त्याच्या अशा हजारो महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या नोंदी रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यांचंसुद्धा पुनर्जीवन या महाराष्ट्र राज्य सरकारनं केलं पाहिजे आणि महसूल अधिकाऱ्यांना सन्माननीय बावनकुळे साहेबांनी त्याच्यामध्ये एक परिपत्रक काढत असताना या नागरिकांना हेलपाटी मारायची वेळ आणता कामा नये आणि हे काम महसूलचं असल्यामुळं महसूल अधिकाऱ्यांनी मग तहसीलदार प्रांत असतील यांनी तात्काळ ही प्रक्रिया राबवली गेली पाहिजे. ज्या दिवशी हा SOP आला 3 डिसेंबरच्या आसपासच्या कालावधीमध्ये त्यानंतर एकाही महाराष्ट्रातल्या तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्यांनी ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असल्यामुळं या कायद्याचा सर्वसामान्य नागरिकांना तुकडेजोड तुकडेबंदी जे शिथिल केलेलं आहे राज्य सरकारनं त्याचा लाभ घेता येण्यात आलेला आहे. ही अतिशय गंभीर बाब या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून बावनकुळे साहेबांना मी विनंती करतोय की तुम्ही याच्यावरती तात्काळ निर्णय घेऊन या महाराष्ट्रातली प्रक्रिया एक चांगल्या दर्जाची व्हावी यासाठी अधिकाऱ्यांना ह्या ज्या त्रुटी राहून गेलेल्या आहेत त्याच्या संदर्भात योग्य ते आदेश करण्यात यावेत अशी विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.